भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच कमेंट करा. स्वामी भक्तांनो, मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचं स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्या सोबत कायम असावे, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो. आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे. मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीही कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही. म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी आणि करतच राहतात. म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तो विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्यांच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो. म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल, मला तर खूप वेळा आलाय. म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही. पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्यांचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. आणि मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो. म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू, त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणून तुमचे विचार महान असले पाहिजे आणि श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं. म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाचं माणुसकी नक्कीच 100% असली पाहिजे. ती माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते. म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे. म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका. नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल. आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका. आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या शरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोक असतात. म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला सुद्धा शिका. म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमुटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे आणि त्यांना वंदन दररोज करायचं आहे. जसे आहात ना आयुष्यात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका. आणि चुकून दुखावलं मन तर माफी मागायची असते. एवढ्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते. आणि दोन्हीवरचे ओले कपडे काय सांगते आपल्याला, पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायला. म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमा चटकन नाही येत भरून,
कारण प्रेमाचं रक्त त्यातून जातं विनाकारण वाहून. म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत, हे मात्र खरं आहे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहेत आणि भ्रमात जगत असतो की तो माझा, ह्यो माझा. खरं तर तुमची वेळ असते आणि जी जर आपली चांगली असेल ना, तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात. आणि डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो आणि तसं आपण भ्रमात जगू नये. आपण जे जगात चाललंय त्याच्या अवलंबून आणि त्याच्यानुसारच आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात आणि ती नाती आपण जपून ठेवायची. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडायला येतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची आहे. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे मित्र, आई वडील, त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांच्यात तुम्ही नक्कीच सेवेत असायचंय. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज प्रत्येकाला असते. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहिजे असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात याल, हे म्हटलं निश्चित. म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे होत सुद्धा आहेत. म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल, नाहीतर मग ह्या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या शरणात जा. स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कवळावून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही, हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्या होणार नाहीये आणि होतही नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून
त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ती खूप मौल्यवान असते आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्या कधीही येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग आणि करण्याची सवय लावून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला, तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नक्कीच नवी संजीवनी मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखं वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही, कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ते आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते. आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होणार आहे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे, कारण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका, माघार घेणे कधी मान्य करू नका,
कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो. कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्नच आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसं यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं आहे. म्हणून कधी प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे, तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशाच पायऱ्या ह्या चढाव्या लागत असतात. आणि त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते. आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे करण्याकडे जास्त लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असतील. कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करत आहात आणि स्वामींना हेच पाहिजे असतं. आणि स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि स्वामींकडे काही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा. ती एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधी सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा
की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका. आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाही. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि ती बनवणारच आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनास दुर्बल व बनवता नक्कीच ती खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि ती आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना यासाठी जास्त प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतड काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो आणि तो आपली प्रगतीही करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपण काम करत राहिले पाहिजे. आणि बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्तीपणाला लावून प्रयत्न केलेच पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख ही निर्माण करावीच लागते आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते
जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण या उलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे आणि तो प्रत्येक माणसाला झालाय. याबद्दल कधीही विचार करू नका आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वत एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि घडवत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. कारण जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणती गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींसारखे गुरु या आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्याचा मेवाही आपल्याला ते देतातच. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तींचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला
तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणती गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि तो सामना तुम्ही कधी करूही शकत नाही. म्हणून तो सामना करू शकण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्न हे खूप जोराने करावे लागतील आणि स्ट्रॉंग तुमच्यामध्ये तुमचं मन असलं पाहिजे. आणि ते मन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ते मन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. या नामस्मरणाने आणि या भक्ती मार्गाने तुम्ही चांगल्या रोडाला आणि चांगला रोडमॅप तुम्हाला भेटू शकतो आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच सामर्थ्य निर्माण होण्याची ताकद निर्माण होते आणि तेच ताकद निर्माण होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी मदत करत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची शक्ती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, धडपडत असलास म्हणजे वाटत चाललायस. मन जो झगडतोय तो चालतोय आणि जो चालतोय तोच पोहोचतो. आज तुला वाटतंय की थांबावं, तर तेच तर वेळ आहे अजून एक पाऊल टाकायचं. कारण शेवटची वाट नेहमी अडथळ्यांनी भरलेली असते. ती पार केली की लगेच यश दिसतं आणि तू त्या शेवटच्या वळणावरच नक्कीच आहेस. आणि तू फक्त स्वामींचा भक्त आहेस. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल ठेवून तर बघ. नक्कीच 100 पावलं पुढे स्वामी तुझ्या ठेवतील आणि तुला घेऊन जातील आणि यशस्वी करतील. फक्त विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, माणसाने किती डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र निश्चित. म्हणून कर्म चांगले करा आणि स्वतःचा कर्माचा हिशोब वाढवा. बाकी आपले स्वामी सर्व काही बघून घेतील आणि सर्व काही त्यांच्या हातात आहे. म्हणून तुम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवून द्या. स्वामी भक्तांनो, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. आणि असं आयुष्य तुम्ही समाधानी आणि चांगल्या रीतीने जगायचं. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानांपर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते. सेवा सर्वांची करावी पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये. कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस कधीच करू शकत नाही. म्हणून फक्त परमेश्वराची सेवा आपल्याला मनापासून नक्कीच करायची आहे. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा आणि मग बघा किती माणसं तुमच्याबरोबर जोडली जातात ते. आणि लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. जे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणच जात नाही असं आपण नक्कीच वागलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमचे परीक्षा घेतो आणि तेव्हा लोक यांना दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. दुःख हे प्रकृती संबंधाने असते आणि सुख हे ईश्वराच्या सानिध्यात असते. सुख वसे एके ठाई बहु पायी संताचिया. आणि म्हणून सुख फक्त नक्कीच देवाच्या पायाशी आपल्याला मिळू शकते. आणि चूक ही आयुष्याचं एक पान आहे. माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक मात्र कधी गमावू नका. आणि माणूस जन्म आहे, चुकीही होणारच, पण पहिल्या चुकीतून शिका आणि परत ती चूक करण्या वाचून स्वतःला नक्कीच तुम्ही आवरले पाहिजे. आणि स्वतःला आवरले तर तुम्ही त्यातून भरपूर मोठा बोधही घेऊ शकता आणि भरपूर मोठी शिकवणही तुम्हाला मिळू शकते. लक्षात ठेवा, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ आणि जे जीवन घडवतात ते असतात आपले स्वामी समर्थ. आणि म्हणून त्या स्वामी समर्थांना आपण नक्कीच भरपूर काही गोष्टी या त्यांना सेवेच्या मार्फत आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यांची सेवा आणि नामस्मरण नक्कीच करायचंय. माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि जीवनात तो यशस्वी होऊन भरपूर काही प्राप्तही करू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्या नसण्याची पोकळी जाणवत असते. केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल पण मी पाहतोय असं स्वामी म्हणतात आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते. आपलेपणाही खूप पण जण दाखवितात पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते आणि ते वेळच दाखवणार सुद्धा आहे. म्हणून आपण त्या वेळेला नक्कीच आपण त्या गोष्टी करायच्या सुद्धा आहे
आणि आपलं बाकी काही नाही, तर एकच गोष्ट चुकत आहे, ती म्हणजे आपण आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या सोडून नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहोत. पण जर आपण स्वतःला घडवण्यासाठी आपला वेळ दिला तर आयुष्यात एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असू. फक्त आपला कम्फर्ट झोनने आपल्याला रोखून ठेवले आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून तुम्ही नक्कीच भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये करू शकता आणि घडवू शकता. म्हणून आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करण्याचे सोडून देता ना, तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते आणि तीच गोष्ट आपल्याला जिंकूनही देत असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर आपण पाहिलेलं मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर स्वप्नच राहील, वेळ नाही लागणार. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आपणच आणि ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेलच. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. बराच वेळा आपण आयुष्याचे सोडत असलेले कठीण प्रश्न वेळेनुसार आपोआप सुटतात. म्हणून स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम बाळगला की तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळत जाते आणि हळूहळू सगळं काही नीट होणारही आहे. म्हणून नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसत असते. आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं आणि तेच तुम्हाला करायचंय. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जाते आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला वायफळ खर्च हा करावा लागत नाही. म्हणून कुणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज कधीच भासणार नाही. आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधे तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. आणि मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मात्र करावे लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकते. आणि प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा देते. आणि म्हणूनच वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. आणि घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता पण येते, फक्त आपल्याला ती बदलवता आली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे असते. प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो आणि उत्तर त्याच्या सोबतच असते. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतोच हे मात्र नक्की. आणि ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूप आहेत. तुम्ही जे खेळ खेळणारे आणि जिंकणारे गेम चेंजर व्हा आणि मग तुम्हाला सर्व लोक मान सन्मान नक्कीच देतील. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि उमजणारही नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण दुसऱ्याची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही आणि इतिहास ते थांबवूही शकत नाही. प्रत्येक स्थितीला वेगवेगळा मनुष्य, वेगवेगळी लोकांची नोंद ही त्याला ठेवावी लागत असते. म्हणून संधीची वाट बघताना निराश कधी होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक नक्कीच होईल. आणि जुनी कार्यपद्धती
तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावाच लागेल. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि निश्चित आपण चांगली कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय कधीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली की डिझेल तोच प्रयत्न करेल आणि झिजेल ना तोच चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा ध्येय पूर्णही होत नाही हे मात्र निश्चित. आणि जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर निराशा होऊ नका, कारण कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि सुंदर मार्ग ते आपल्याला काढूनही देत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या हो, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि तुम्ही नक्कीच जिंकण्याकडे लक्षही दिले पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्षे मात्र असतात आणि ती वर्षे तुम्ही नक्कीच नीट समजून घेतली पाहिजे. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार मात्र करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. आणि तो कसा घडेल, मग त्याची नक्कीच बदनामी झाल्यावर तो नक्कीच चांगल्या मार्गाला असेल तर चांगल्या मार्गाने तो प्रवास आपला सुरू ठेवत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला कधीही वाटू शकत नाही. आणि जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र सापडत असतात, कारण त्या जगाने त्या लोकांना वेड्यात काढलेलं असतं, पण ती लोक नवीन इतिहास मात्र घडवत असतात. आणि आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात. आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की मग कसे करायचे याचा मार्ग आपल्याला सापडतोच. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. आणि ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. आणि मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्याला हातात आहे. आणि ते आपण नक्कीच स्वतः ठरवू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतो आणि पुढे घेऊन जात असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील आणि ते सुरू करणारच आहेत. म्हणून जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने मात्र जगायला शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग मात्र होत नाही. आणि प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे देत असतात. आणि कार्यात यश मिळो व न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरूही होत असतो. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते. आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदतही करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणीच शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा हारल्यानंतर सुरुवातही केलीच पाहिजे. काय माहिती तेव्हा तुम्हाला यश हे मिळून जाईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही, कारण तो आपलं पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ना ते मिळवल्याशिवाय कधीही तुम्ही शांत बसू नका. आणि संधी अनेकदा आपले दार थोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याच हातात असते. आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा, आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते. इतकेच लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवले तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी नक्कीच उभं राहील.
आणि अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचण्याची. आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते हे मात्र निश्चित. आणि पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो पूर्णपणे संपत असतो. आणि आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला पोहोचवेल. आणि नक्कीच तुम्ही काही गोष्टी कराल त्याच्या अगोदर त्याची बोल नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडून काढू नये आणि कुणाजवळही बोलू नये. एकदा दिवस किती वाईट असला ना तरी 24 तासात तो संपतच असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले प्रयत्न अजून वाढवलेही पाहिजे. आणि वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका आणि कधीही तुम्ही चांगल्या मार्गाला लागा आणि चांगले बनण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच मनापासून केला पाहिजे. आणि ध्येय एवढे मोठे निवडा की त्यासमोर येणारी संकटे लहान वाटू लागतील. त्या संकटांना तुम्ही न डगमगता सामोरे नक्कीच गेले पाहिजे. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक दिवस जग तुमच्यासमोर नक्कीच असेल आणि तुम्हाला नक्कीच मुजरा करेल. म्हणून आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल ना तर तिथे नशिबाला पण कमीपणा आपल्याला घ्यावाच लागतो आणि ते नशीब पण आपल्या समोर झुकतही असते. म्हणून जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा असतेच. आणि तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करत असता. आणि तुम्ही काम करत असता ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्हाला अत्यानंद आनंद होत असतो. आणि जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही हे मात्र निश्चित. आणि अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालावा. आणि विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून तुमच्यावर असणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर नक्कीच करा. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी मात्र होत नाही. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा. आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य नक्कीच मनापासून जगा. संकटे आल्यावर लपून काही होत नाही, त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे नक्कीच झाले पाहिजे. आणि कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतही असतो. आणि उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून पुस्तकही तुम्ही वाचलेच पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्याने ज्ञान तुम्हाला भरपूर मिळतही असते. आणि काळीज कधीच दगडासारखं नसतं. मनावर झालेल्या अन्याय व अत्याचारांमुळे त्या मनुष्याच्या संवेदना दगडासारख्या अविचल होऊन जात असतात. आणि एखाद्याला आयुष्यात उभे करण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही. त्या व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग दाखवून साथ देणे म्हणजे आयुष्यात उभे केल्यासारखंच आहे. आणि काही जणांना घर सोडून वृद्धाश्रमात नाईलाजाने जावं लागतं, तर काही जणांचं वृद्धाश्रम हेच हक्काचं मात्र घर असतं. आणि आपण तसं कधी करू नये. मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे, त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो. जिंकलात तर तुमची वाह आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून आपण जायला पाहिजे. पण त्या नक्कीच जीवनासोबत आपण लढायला मात्र शिकलं पाहिजे. आणि पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठणकाठ स्वच्छ होत नाही आणि विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रीता होत नाही. म्हणून मनही तुमचे कधीतरी भरूनही आले पाहिजे. आणि आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची ताकद आणि किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसती. रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल ही पुरेशी मात्र असते. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे, कारण आपण अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. आणि कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी नक्कीच तुम्ही वाटून घ्या. आली की घरचं घरपण टिकून राहतं. आणि म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणते नुकसान झाले नाही पाहिजे. आणि अशी भावना ज्यांच्याजवळ असते ना तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. आणि पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ तुम्ही नक्कीच काढायला हवा. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, तर त्या घरात चांगले वातावरण नक्कीच असणे गरजेचे चांगले आहे. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल ना तर उत्कृष्ट वाचक व्हाल.
पण त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून तसंच तुम्ही करायला हवं. आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात. आणि एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा मात्र देत राहील. आणि खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी आपल्याला लागत असते. आणि तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. आणि मित्रांनो, सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसांची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही तुम्ही घडवलाच पाहिजे. आणि रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच आपल्याजवळ नक्कीच येत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि जीवनामध्ये इतकी मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आखले त्यानुसार कार्य सुद्धा करायलाच हवे. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुमची प्रयत्नच केला नसेल तर मग ते अमान्य आहे आणि ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. आयुष्यात धडपड आणि पडझड तर चालूच राहते. मग आपण धडपड का सोडायची? आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत करत यश हे नक्कीच मिळत असते. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम नक्कीच करत राहा. आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे. मित्रांनो, संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी इतिहास बदलू शकतात आणि ती पुढेही जाऊ शकतात. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो. आणि तो वास्तव स्वीकारतो आणि वास्तवानुसार पुढे आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास कधी सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी ही सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि त्याला पुढे घेऊन जा. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही तुमच्या इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असते आणि तुम्ही पुढे गेलेले असतात. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. आणि लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात. आणि म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे नक्कीच यश मिळते. आणि यश हे ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्यांची गरज मात्र असते. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येत असतात. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. त्याला प्रकाश हा मिळणार आहे आणि त्याला यशही मिळणारच आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन, असं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः परिश्रम घेतले पाहिजेत. आणि ज्यांची स्वप्ने ही दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्र, जिद्दीने उड्डाण सफल होते आणि जिद्दीने तुम्ही उड्डाण करायलाही हवी. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. आणि आपली शक्ती भूतकाळाशी वाढण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी कधीच होणार नाही. आणि पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल
याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस हे करावे लागेल आणि तो धाडस करेल आणि तुम्ही तुमच्या धाडसाने त्याच्याशी लढू शकाल. म्हणून यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू मात्र ठेवत असतो. आणि उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे चांगले होईल आणि सगळे व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा तर ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि स्वप्न छोटं असले तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे मात्र असले पाहिजे. आणि यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यात नक्कीच असायला हवे. म्हणून नेहमी जिंकणाराच महान नसतो तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. आणि माणसाजवळ पद हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र मनापासून करत असते. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असायला हवा. आणि माणसाने मन हे पाण्यासारखे असते त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कधीही आपल्याला कळत नाही. आणि यश ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईलच आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल हे मात्र निश्चित. आणि लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. आणि तुम्ही परिपूर्ण बनायच्या नादात असाल तर तुमची प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधीही तयार होऊ शकत नाही कारण कोणताही शॉर्टकट यशासाठी आपण आजमावू शकत नाही कारण त्यात भरपूर धोका असतो आणि आपल्याला यश मिळस्तोवर आपण चुकीच्या मार्गाला गेलेलो असतो. म्हणून आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ते मदतही करतील. आणि आयुष्यात झालेला त्रास विसरून कधी तुम्ही गेला पाहिजे आणि पण त्यातून घेतलेला धडा कधी तुम्ही विसरू नका. आणि ओळखींमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे आणि सगळे काही तुम्ही करू शकता आणि तुमच्यामध्ये तितके बल हे निर्माण झालेले असते. म्हणून जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचाच खेळ आणि पण प्रयत्न तुम्ही इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडणार आहे. आणि छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक मात्र असतो आणि तो सर्व काही आपल्याला शिकवत असतो. म्हणून एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरत असते. आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. आणि यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकतात. आणि यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. म्हणून मित्रांनो अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवत असते. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. आणि कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. म्हणून अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही. आणि आयुष्यात काही काळ वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करायला शिका. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभाही करू शकते. म्हणून आपण कोणावर किती शंका घ्यायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे स्वतःलाच ठरवायचे असते. आणि आयुष्यात तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि ते भरपूर काही मिळवून देत असते.
म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो. आणि एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान कधी गहाण टाकायचा नाही, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुम्हाला मिळवायची असते. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे असते. पूर्ण करण्याची जिगर असेल तरच मग स्वप्न बघण्यात अर्थ आहे, नाहीतर मग तुम्ही त्यासाठी नुसतंच बळजबरीने लढत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर, चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी. आणि ते चालण्याची जिद्दच तुम्हाला यश मिळवून देत असते. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आणि तुलना ही तुम्हाला करावी, पण कधी कोणाची अवहेलना कधी करू नये, कारण आपण जे पेरत असतो तेच मात्र उगवत असते. आणि पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही सापडतच असते. आणि आयुष्यात आज येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. आणि दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले असते. आणि स्वतः आपण त्या कामाला नक्कीच वेळ सुद्धा देतो असतो आणि त्या कामामध्ये रममाण होऊन जात असतो. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा कधीच थांबवू शकत नाही. आणि स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच हिरे मात्र सापडत असतात. आणि तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज कधी पडणार नाही आणि तुमची ओळख ही सर्वत्र असेल. आणि मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. आणि अपयशाच्या कठीण खडकाखालीच या यशाच्या पाण्याचा झरा मात्र असतो. आणि लोकांना वाटणारे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष हा करावा लागत असतो. आणि प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते आणि जुगार खेळूनच आपण ते नक्कीच आजमावू शकतो. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला कधी पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नक्कीच उरत नाही. आणि हा संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.